मित्रांनो, मी एका अशा आगळ्या वेगळ्या सेटअपवरती आलो. मित्रांनो, काय केलंय तर या ठिकाणी देशी कोंबडीचं मित्रांनो पालन केलंय. सध्या जर पाहिलं तर देशीच्या नावाखाली भरपूर सारे कोंबड्यांच्या या ठिकाणी विक्री होत आहे. तर या ठिकाणी प्युअर देशी कोंबडीचं पालन केलंय. त्याचबरोबर हे जर तुम्हाला करायचं असेल तर स्ट्रक्चर कसं असावं, त्याचबरोबर बाहेरचं वातावरण कसं असावं, जाळी कशी असावी, त्याचबरोबर बेसिक साऱ्या गोष्टीविषयी आज आपण मित्रांनो डिटेल माहिती जाणून घेणार आहोत. तर आज एका अशा तरुणानं शेळी फार्म बरोबरच या ठिकाणी हा प्रोजेक्ट मित्रांनो केला. तर जाणून घेऊया. तर स्वरूप सर आपल्यासोबत आहेत. तर कसं केलेलं आहे आपण हे? आता कसं आहे सर माहिती आहे का, कमीत कमी मी 1 एकरात कंपाऊंड केले. पूर्णपणे 1 एकरात जाळी मारल्या विथ त्याला वरन नेटची जाळी मारल्या. म्हणजे दोन जाळीचा वापर केला. तिथनं काय केलंय 1 एकरात पूर्णपणे जेवढी जाळी सगळी त्याला पूर्णपणे फरशी मारल्या खाली. म्हणजे किंवा उंदीर किंवा घुस किंवा दुसरं जे कोणतं प्राणी आहे तो येऊ शकणार नाही. त्यासाठी मी पूर्णपणे जाळी मारून फरशी लावलेली आहे. म्हणजे खालच्या बाजूला पूर्णतः प्रोटेक्टेड केलं. कोणताही वन्य प्राणी आतमध्ये येऊ शकत नाही. कारण याला मुंगूस आणि त्याचबरोबर इतर साऱ्या गोष्टी आतमध्ये आल्यानंतर कोंबड्या फस्त करत असतात. तर हे सारलं बाहेरचं आपण बॅकग्राऊंड वगैरे केलं. तर सर्वात महत्वाचं जर आपण पाहिलं तर इथं बाहेरच्या बाजूला पाहिलं तर आपण काय केलंय तर ही सुबाबळीची लागवड केलेली आहे. तर यामधून म्हणजे काय याचा फायदा? आता दुय्यम फायदा होतो. एक तर कोंबड्याने सावली राहते. अच्छा. दुसरा म्हणजे शेळ्या खाली माझे 350 ते 400 शेळ्या आहेत. त्यात मी चारा राहतो. दुय्यम प्रकारचा मी केलेला. वरची चारा तुम्ही चारा राहतो आणि खाली कोंबड्याने सावलेला राहतो. आणि रात्र झाली की तर आत येते सगळ्या कोंबड्या ऑटोमॅटिकली. म्हणजे 1 एकरामध्ये पूर्ण फिरत आहेत. म्हणजे सर्वसाधारण इथं किती पक्षी आहे आपल्याला हे? कमीत कमी 1000 पक्षी आहेत. 1000 पक्षी आणि 1000 पक्षासाठी 1 एकराचं क्षेत्र केलंय. तर हे फक्त कोंबड्यासाठी न करता तुम्ही शेळी पालन देखील याद्वारे करताय आणि म्हणजे जॉईंट जोड व्यवसाय हा केलेला आहे. तर आता आपण हे जर स्ट्रक्चर पाहिलं तर कशा प्रकारे तुम्ही स्ट्रक्चर केलंय? तर कॅरेट कशा प्रकारे पाहायला मिळतात? काय काय केलेलं आहे? आता कॅरेट काय आहे, कोंबड्यासमोर बसायची सवय असते. म्हणजे गावरान कोंबड्या, फक्त गावरान. आजकाल काय झालंय, जास्त 2 नंबर व्हायला लागला. गावरान म्हणून मग बाहेर विक्री डीपी क्रॉस हे असं दिलं जातं, बाहेर दिलं जातं. पण आपण काय प्युअर देशी मध्ये काम केलं जातं. आता आपण जास्त प्रमाणात अंड्यांपेक्षा पिल्ल्यांकडे मी ध्यान देतो जास्त प्रमाणात. म्हणजे 10 दिवसात पिल्लू 50 रुपयाला दिलं जातं. अच्छा. म्हणजे ओरिजिनल प्युअर देशी. मेन म्हणजे त्यांचे हे वाढलं पाहिजे पुढे. यासाठी मी केलेलं आहे. आणि दुसरा म्हणजे काय आहे, जी अंडी निघते ती मी कोंबडीद्वारे मी बसवून ती काढली जाते ती पूर्ण. पिल्ल्याचं प्रोसेस तुम्ही इथं करताय. कारण ते वाढवणं अतिशय गरज आहे. कारण क्रॉस मध्ये आता भरपूर सारे विक्री होत आहे. तर आपल्याला प्युअर देशीची गरज आहे. मागणी पण भरपूर प्रमाणात आहे देशीला आता विचार केला जास्त प्रमाणात. आजकाल काय झालंय, जास्त प्रमाणात जी 200-250 रुपये वाली तुम्हाला पोल्ट्रीची कोंबडी येते त्यानं काय होतं, चिकन तुम्ही खात असा. त्यामुळे काय होत असतं, तुमचं बीपी शुगर जास्त प्रमाणात, अटॅकचं प्रमाण जास्त प्रमाणात होतं. जे आता आमच्या वयाच्या नुसार त्याचबरोबर बीपी शुगर ही जास्त प्रमाणात व्हायला लागली. तुम्ही बघू शकता कमी वयात आपल्याला कमी वयात जास्त रोग व्हायला लागले. त्यासाठी काय आहे, तुम्ही थोड्या पैशात तुम्ही हे करता, थोड्या पैशापायी तुम्ही आपलं खुश होऊन जाता. पण त्याचा काही फायदा नाही. तुम्ही एक कोंबडा तुम्ही 10 जर तुम्ही 100 कोंबड्या सांभाळा तरी तुमचा फायदा होऊन जाऊ शकतो यात. आणि मागणी तर भरपूर आहे. काय भरपूर जात असतात. आता जर कोंबड्याचा विचार केला तरी तुम्हाला कोंबडी कमी प्रमाणात दिसत आहे. आता तुम्ही विक्री या महिन्यात केलेलीच आहे. जास्त प्रमाणात विक्री झालेली. आता आकार चालू आहे. त्यामुळे जास्त प्रमाणात कोंबड ही जास्त प्रमाणात जात असते. आणि काय आहे, 10 रुपयाला एक अंड जातं देशी. अच्छा. आपल्या मुलांसाठी दिलं तर आपलं भविष्य वाढवत जाणार आहे. तुम्ही जर आपलं जर त्याच मुलांनी जर तुम्ही जर देशी पौष्टिक आहार दिला तर तुमचा फायदा होऊन जाणार आहे. तर आपण पाहिलं स्ट्रक्चर कसं असावं. तुम्ही बाहेर सुबाबळी वगैरे लावले सर्व पाहिला. तर आता आपण ह्या पार्ट मध्ये आलो. तुम्ही या शेड मध्ये 2 पार्ट केलेले आहेत बरोबर का? पलीकडच्या बाजूला तर तिकडे अंड्याचं सगळे डिपार्टमेंट असतं, तिकडे अंडी घालतात. तर इथं जर पाहिलं मी तर वरच्या बाजूला कळ कशासाठी पाहायला मिळतं? आता एक तर काय आहे, एक तर प्युअर गावरान असल्यामुळे त्याने एक सवय असते की रात्र झाली की वर जाऊन बसायची. अच्छा. म्हणजे रात्रीच्या सगळ्या कोंबड्यावर जाऊन बसते ते. या पद्धतीने केलेलं आहे. त्याचबरोबर इथे हे काय वेस्टेज मटेरियल आणून ठेवले, परंतु याच्यावरती देखील बसता यावं. बसता यावं ह्या पद्धतीने अशा बसलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही रात्रीच्या वेळी काय तर गेट उघडं ठेवलं की पूर्णतः सगळ्या कोंबड्या ऑटोमॅटिक आत येतात. 7 वाजले सगळ्या कोंबड्या आत येते आणि आतून वर बसते. गेट लावून टाकायचं. तरी बी तुम्ही प्रोटेक्शन वगैरे सगळं केलेलं आहे. तर मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे पाहिलेलं आहे कोंबडीचं पालन. मग क्रॉस मध्ये पाहिलेलं आहे, देशीचं पाहिलेलं आहे, छोटं मोठं पाहिलेलं आहे. परंतु फरशी कुठं पाहायला मिळाली नाही. कोबा वगैरे असतो. तर इथं मी आल्यानंतर पाहिलं तर फरशी मला पाहायला मिळाली. एक तर काय होत असतं, जास्त प्रमाणात हा रोग हा उन्हाळ्यात येत असतो कोंबड्यांना. दुसरा विषय काय राहतो, त्याची धान्य घालताना तुम्ही मातीत घालता त्यातनं काय होतं, तीच मातीतनं रोग जास्त प्रमाणात येत असतो. त्यामुळे कोंबड्यात जास्त प्रमाणात रोग येत असतो. जर तुम्ही जर फरशा जर घातलेल्या तर धुता पण येते त्या. आणि तुम्हाला व्यवस्थितपणे त्यांच्या जास्त कुठला रोग येऊ पण शकणार नाही. म्हणजे तुम्ही पाहिलं तर वॉश केलेलं, वॉश करून घेतलं. हे वॉश करते का रोज वॉश केलं जाते? रोज नाही, एक 15 दिवसांनी वॉश करायचं.
अच्छा, म्हणजे धुवून पूर्ण घाण काढून हा, टाकायचे काढून खालचे. त्याचबरोबर आता जर ह्याचं प्रोडक्शनचा आपण विचार केला, बरोबर आहे, यामधून आपण काय काय म्हणजे सेल करू शकतो. आता कसं होतं सर माहिती आहे का, एक 10 दिवसात पिल्लू आहे ते कमीत कमी 50 रुपये जातं. म्हणजे अंडी विकण्यापेक्षा डायरेक्ट पिल्लू विकून म्हणजे हा फायदा महत्वाचा आहे. तर अंड विकलं तर किती रुपयाला जाऊ शकतं? अंड 10 रुपये जाऊ शकतं आणि पिल्लू विकलं तर 50 रुपयाला. म्हणजे हिथं मेन फायदा आपल्याला जाणून घेतला पाहिजे. त्याचबरोबर म्हणजे पिल्लूद्वारे तुम्ही अंडी बाहेर अजिबात एक सुद्धा विक्री करत नाही, फक्त पिल्लू तुम्ही बाहेर देत असता. आणि तुमचा एक फायदा आहे की यातून पुढे ही प्रजाती वाढत जात आहे. देशी आता लुप्त होत चाललेला आहे. हो, क्रॉस आल्यामुळे देशी आता कुठं जास्त पाहायला मिळत नाही. तर ही तुम्ही प्रोजेक्ट केलाय, अतिशय मस्तच वाटलं. त्याचबरोबर कोंबडी कितीला जाते आणि कोंबडा आता सरासरी सर कसं आहे माहिती आहे का, कोंबडी जाते ती 500 रुपयाला कोंबडी जाते कोंबडी. आणि दुसरं म्हणजे कोंबडा जातो ते 700 रुपये जातो आज जास्त. आता मला कमीत कमी 100 कोंबड्याची मला सकाळी ऑर्डर आल्या, ती 500 रुपयाला कमीत कमी. अच्छा, म्हणजे 500 रुपये प्रमाण. परंतु ते आता वेट मध्ये पाहिलं तर क्रॉस मध्ये याच्यामध्ये वेट थोडस याचं कमी पाहायला मिळतं आणि कालावधी जास्त लागतो याला वाढण्यासाठी, बरोबर का. परंतु तुम्ही असं पोषक जर वातावरण केलं तर वाढीसाठी हा त्यांना उत्तम आहे. सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे तर आता हे पालन आपण केलं आहे. आता इतर पक्ष्याचं जर पालन पाहिलं, बॉयलर असू द्या, अन्य कोणत्या आपण लेअर पोल्ट्री फार्म वरती पाहिलेलं आहे, तर खाद्य फिडिंग त्यांना व्यवस्थित रोज दिलं जातं. तर आपण देशी कोंबडीचं जर पालन केलं तर ह्याला खाद्य आपण काय देऊ शकतो? आता कसं असतं सर माहिती आहे का, 0 मेंटेनन्स कसा खर्च येईल, अच्छा, बरोबर, हा महत्वाचा आहे. नाहीतर नुसतं आपलं खर्च करत करत बसणं म्हणलं मग त्यासाठी परवडायचं नाही. त्यामुळे काय होतं, खर्च कमी केला पाहिजे. खर्च कमी. मग त्यासाठी काय केलंय आम्ही, एक मेथीग्रास टाकतो. दुसरा म्हणजे पेरू, आपण पेरूची बाग आहे, पिंक तायवन म्हणून आहे, ती पेरू आणून इथं कट करून टाकला जातो. दुसरा म्हणजे कांदा पण घातला जातो, पपई पण घातली जाते. जे आपलं घरचं हे असतं वेस्टेज ती पण घातलं जातं. यामुळे पक्षाचं काही अडचण येत नाही. जेवढा 0 मेंटेनन्स खर्च तेवढा बाहेर. त्यामुळे तुम्ही ही गोष्टी केल्यामुळे कोणतंही बाहेरचं तुम्ही फीड ह्याला पक्षाला देतच नाही. म्हणजे कुठल्या कंपनीचा आणलेला आहे फीड याला दिलेला असं काय नाही. काय असेल ते गावरान पद्धतीने जुन्या पद्धतीने जे आपलं खाद्य चालू आहे तेच तुम्ही देतात. त्यामुळे तुमचा खर्च फारच कमी होतो. तर मित्रांनो, आपण पूर्ण साऱ्या गोष्टी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर आपले हे जे स्वरूप सरांनी सांगितलेलं आहे पूर्णतः माहिती कसं असावं शेड, त्याचबरोबर आपण खर्च कसा कमी करू शकतो, खाद्यावरती कसा कमी करू शकतो, स्ट्रक्चर आपलं कसं असावं, आपण वन्य प्राण्यांपासून कसा आपल्या पक्ष्यांचा बचाव केला पाहिजे, त्याचबरोबर रोगासाठी नियंत्रण काय केलं पाहिजे, सर्व काही गोष्टी मित्रांनो जाणून घेतल्या. त्याचबरोबर अजून काय जर तुमच्या शंका असतील तर कमेंट बॉक्स मित्रांनो रिकामा एक कमेंट करायला विसरू नका. आपल्यासोबत स्वरूप सर कायमच आहेत, तुम्हाला अनेक साऱ्या माहिती तुम्हाला देणार आहेत. कसं शेड आहे, त्याचबरोबर संपर्क देखील तुम्ही त्यांच्याशी करू शकता. आपल्याला जर शेड करायचं असेल तर कशी वाटते इन्फॉर्मेशन जर सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.